नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय चर्चेला घेतलेला आहे आणि तो विषय असा आहे, की बऱ्याचशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत, विशेषतः जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत, त्याच्यामधली जी संच मान्यता आणि त्यांची बिंदू नामावली अशी एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. त्याच्यामधले मॅक्झिमम झेडपीची जी काही बिंदू नामावली आहे, ती पूर्ण झालेली आहे. काही ठिकाणीच फक्त ती बिंदू नामावली अपूर्ण राहिलेली आहे आणि त्यांची संच मान्यता सुद्धा अपूर्ण आहे. त्याचं कारणच एक आहे, तिथं विद्यार्थी संख्येचा प्रॉब्लेम आलेला आहे. तर सध्या एक मीडिया रिपोर्टनुसार आपल्याकडे ज्या काही जिल्हा परिषदमध्ये एकूण रिक्त जागा आहेत, त्या आहेत 23,716 असा एक आकडा मीडिया रिपोर्टनुसार आलेला आहे. शिक्षकांच्या ज्या जिल्हा परिषदमध्ये एकूण रिक्त जागा आहेत, त्या आहेत 23,716. मग आज आपल्याला प्रवर्गानुसार या जागांची विभागणी कशा प्रकारे होते, प्रवर्गानुसार या जागांची विभागणी कशा प्रकारे होते आणि याच्यामधलं जे काही समांतर आरक्षण आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतो आपण त्याला, ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट केल्या जाते, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. चला तर मग मी एक स्क्रीन तुमच्या याच्यावर शेअर केलेला आहे. याच्यामध्ये मी इथं घेतलेलं आहे, की शिक्षकाचे जे काही एकूण पद आहेत, ते किती आहेत, ते आपण इथं घेतलेलं आहे. शिक्षकांचे एकूण पदे. तर एकूण पदांची जी संख्या आहे ती आहे 23,716 एवढी एकूण पद आहेत. 23,716 एकूण पद आहेत. मग आता त्याचं प्रवर्गानुसार आपल्याला आता विभागणी करायची आहे. प्रवर्गानुसार याची काय करायची आहे, विभागणी करायची आहे. तर पहिला जो प्रवर्ग घेतला आहे इथं मी रिझर्वेशन मधला, तो घेतला अनुसूचित जाती. एससीचा प्रवर्ग आपण घेतलाय आणि या एससीच्या प्रवर्गाचं जे काही रिझर्वेशन आहे ते 13% आहे मित्र. मग आता आपल्याला काय करायचं आहे, की हे जे 23,716 आहेत याचे 13% काढायचे आहेत. मग ती काढण्याची पद्धत ती आता आपण बघूया. इथं एकूण पद घ्यायचे 23,716, 23,716 ही एकूण पदाची संख्या आहे आणि मल्टिप्लाइड बाय याला करायचं आहे आपल्याला, मल्टिप्लाइड बाय 13, याला 13 मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे गुणायचं आहे. इथं 13 याला गुणलाय आपण आणि डिव्हायडेड बाय याला करायचं आहे 100. म्हणजे त्या आपल्याला या 23,700च्या 716च्या 13% जागा मिळणार आहेत. तर आता याचं आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. ते कॅल्क्युलेशन्स आपण करूया. बघा, एकूण जागांची संख्या आहे 23,716. याला गुणला इथं केलेलं आहे आपण 13. याचं जे उत्तर येणार आहे याला आपल्याला 100ने म्हणजे 100ने भागायचं आहे आणि ह्या ज्या जागा येतात ह्या येतात 3,083 जागा. 3,083 जागा एकूण 13% कशाच्या, 23,716च्या जर आपण 13% जर काढल्या तर त्या येतात 3,083 एवढ्या जागा येतात. म्हणजे ह्या झाल्या जो काही प्रवर्ग आहे अनुसूचित जातीचा एससी प्रवर्ग, त्याच्या ज्या 13% जागा येणार आहेत त्यांना त्या येणार आहेत 3,083 जागा येतील. मग आता याच्यामध्ये येते समांतर आरक्षण. या 3,083 मध्ये एससीचं जे समांतर आरक्षण आहे ते कशा प्रकारे येते ते आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, हे समांतर आरक्षण इथं मी घेतलेलं आहे आणि याचा टेबल आहे. महिला 30% आहे, खेळाडूचं 5% आहे, माजी सैनिक 15% आहे, प्रकल्प व भूकंपग्रस्त यांचं 5% आहे आणि अपंगाचं 3% आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काढायचं आहे ते महिला आरक्षण काढू आपण एससी कॅटेगरीमध्ये, जे समांतर आरक्षण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला इथं काढायचं आहे. तर महिला आरक्षण 30% आहे मित्र. मग आता आपल्याला 3,083 च 30% काढावं लागणार आहे. 3,083
मल्टिप्लाइड बाय 30 आणि याला डिव्हायडेड बाय 100 करावं लागणार आहे. तर ह्या ज्या जागा येतात ह्या येतात 925, कारण 924.9 येते याचं आन्सर. आणि ते जर आपल्याला राऊंड फिगर मध्ये घ्यायचं असेल तर ते येणार आहे 925. म्हणजे ही जर 30% काढलं आपण तर हे 925 येते मित्र इथं. त्याच्यानंतर आता खेळाडूचं काढायचं आहे आपल्याला. हे आहे 5%. आता 3083 चे 5% आपल्याला काढायचे आहेत. ते आपण आता इथं काढणार आहे. 3083 गुणिला करावं लागेल आपल्याला 5. याचं जे आन्सर येणार आहे याला डिव्हायडेड बाय करावं लागेल 100. तर ह्या ज्या जागा येतात ह्या येतात 154, 154 एवढ्या जागा येतात. नंतर काढायचे आहेत आपल्याला माजी सैनिक. हॉरिझॉन्टल आरक्षण काढतोय आपण एससी मधलं. माजी सैनिक आहे 15%. तर मग आता माजी सैनिक काढू आपण. बघा 3083 जागा आहेत एकूण. याचं काढायचं आहे आपल्याला 15%. याला गुणलं केलं 15% आणि त्याला डिवायडेड बाय जर आपण 100 केलं तर ह्या जागा येतात 462, 462 एवढ्या जागा याच्यामधल्या यांना येतात माजी सैनिकांना. त्यानंतर याच्यामधलंच पुढचं जे आरक्षण आहे ते आहे प्रकल्प व भूकंपग्रस्त यांचं आरक्षण जे आहे ते याच्यामध्ये समांतर आरक्षण 5% येते. हे 5% जर आपण काढलं तर हे पुन्हा एवढंच येणार आहे खेळाडूच्या आरक्षणा एवढं, कारण हे 5% आहे. तर हे येणार आहे 154 सीट्स येतील यांना, 154. नंतर काढायचं आहे आपल्याला अपंगांचं हॉरिझॉन्टल आरक्षण या एससी मधलं. ते येते 3%. आता हे 3%च्या किती सीट्स येतील ते आपल्याला बघायचं आहे. तर एकूण सीट आहेत आपल्या 3083. याला गुणला करायचं आहे आपल्याला 3%, म्हणजे 3 याला गुणायचं आहे आणि डिव्हायडेड बाय याला करायचं आहे 100. तर ह्या ज्या सीट्स येतात ह्या येतात 92. आणि मग उरलेल्या ज्या जागा आहेत त्या मग त्या एससी प्रवर्गातले जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकडनं भरल्या जातील. हे हॉरिझॉन्टल आरक्षण वगळून ज्या सीट्स राहतील त्या भरल्या जातील. म्हणजे काय होईल याचं टोटल केलं जाईल. हे टोटल 3083 मधून मायनस होतील आणि बाकीच्या जागा ज्या आहेत त्या एससी प्रवर्गातून भरल्या जातील या हॉरिझॉन्टल आरक्षणाच्या व्यतिरिक्त. तर असा हा एका प्रवर्गाचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. एकूण सीट्स आहेत 23,716. त्याच्यामधलं आपण सुरुवातीला पाहिलं की 13% नुसार एससी प्रवर्गाला किती सीट्स येतात तर त्या येतात 3083. आणि त्याच्यानंतर आपण त्यांचं महिलांचं त्याच प्रवर्गामधलं समांतर आरक्षण काढलं. महिलांसाठी 925 येतात, खेळाडूसाठी 154 येतात, माजी सैनिक 462 येतात, प्रकल्प व भूकंपग्रस्त यांचे 154 येतात, अपंगांचं जे आहे ते 3%. पुढला प्रवर्ग घेऊ आपण. हा एक झाला. आता पुन्हा इथं एकूण पदे 23,716, 23,716 हे एकूण पद आहेत आपले. त्याच्यानुसार आता काढायचं आहे आपल्याला अनुसूचित जमाती. एसटी प्रवर्गाचं जे रिझर्वेशन आहे ते 7% आहे. मग हे किती सीट्स येतील या प्रवर्गासाठी त्या काढायच्या आहेत आपल्याला. तर इथे येणार आहे 23,716. घेतलं आपण 23,716. याला गुणीला आपल्याला करावं लागेल यांचं जे रिझर्वेशन आहे ते आहे 7%. याला 7 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला डिव्हायडेड बाय आपल्याला 100 न डिव्हाइड करावं लागेल. इज इक्वल्स टू आता हे सीट्स किती येतात त्या काढायच्या आहेत आपल्याला. 23,716 गुणला 7 करावं लागेल. 23,716 घेतले आपण. याला गुणला करायचं आहे 7 आणि याला डिव्हायडेड बाय करायचं आहे 100. तर ह्या ज्या एकूण सीट येतात 1,660 सीट आहेत मित्रांनो. 1,660 एवढे सीट्स या प्रवर्गासाठी येतात. इथं अनुसूचित जमाती एसटी 7%च्या सीट येतात. 1,660 एवढ्या येतील.
आणि आता याच्यामधलं सुद्धा आपल्याला हॉरिझॉन्टल आरक्षण जे आहे ते काढायचं आहे मित्र. कोणतं आरक्षण काढायचंय? हॉरिझॉन्टल आरक्षण महिलांसाठी 30% आहे. मग आता या 1660 आहेत, याच्या आपल्याला 30% नुसार किती सीट्स येतील त्या आपण काढणार आहे. तर 1660 मल्टिप्लाइड बाय याला करावं लागेल 30 आपल्याला, आणि डिव्हायडेड बाय याला जर आपण 100 केलं तर ह्या ज्या सीट्स येतात ह्या किती येतात त्या बघावं लागतील आपल्याला. 1660 आहे, गुणीला घ्यायचे आपल्याला 30, आणि याला डिव्हायडेड बाय करायचं आहे 100. तर ह्या 498 सीट्स 30% नुसार महिलांसाठी रिझर्व राहतील. 498 सीट्स येतील महिलांसाठी. पुढे आता याचं आपल्याला 5% काढायचंय खेळाडूंसाठी. याच्यामधलं जे समांतर आरक्षण आहे एसटी प्रवर्गामधलं, ते सीट्स किती येणार आहेत त्या पाहायच्या आहेत आपल्याला. नेक्स्ट पुन्हा आपल्याला एकूण सीट्स यांच्या वाट्याला आलेल्या आहेत 1660 गुणला करायचं आहे 5, आणि याला डिव्हायडेड बाय करायचं आहे आपल्याला 100. तर ह्या येतात, यांना 83 सीट खेळाडूसाठी भरल्या जाणार आहेत. 83 सीट्स. नंतर बघायचं आहे आपल्याला याच्यामधलेच माजी सैनिक. माजी सैनिकांचं जे रिझर्वेशन आहे समांतर आरक्षण आहे ते आहे 15%. तर 1660 गुणीला आपल्याला घ्यावं लागेल इथं 15, आणि याला भागीला करावं लागेल 100. तर हे येतात 249 सीट यांचे. 249 सीट. नंतर याच्यामधले प्रकल्प व भूकंपग्रस्त यांना सुद्धा 5% समांतर आरक्षण आहे. तर हे सुद्धा 83 खेळाडू एवढेच येतील 83. नंतर लास्ट मध्ये अपंगाचं जे दिलेलं आहे यांनी ते 3% आपल्याला इथं दिलेलं आहे. मग 1600 आपण जर 60 घेतले आहे, याला 3% काढायचं आहे. मल्टिप्लाइड बाय जर आपण 3 केलं आहे, आणि याला डिव्हायडेड बाय आपण जर 100 केलं तर ह्या येतील 49.8, म्हणजे राऊंड फिगर जर केलं तर ह्या 50 सीट येतात. हे झालं एस टी प्रवर्गाचं जे काही आरक्षण आहे. जर 23,716 सीट जर गव्हर्नमेंटनी भरल्या तर एस टी प्रवर्गाच्या वाट्याला 1660 सीट येतात. त्याच्यामधून जे काही समांतर आरक्षण आहे त्याच एस टी प्रवर्गाच्या महिलांच्या 498 भरल्या जातील. एस टी प्रवर्गाचे जे काही खेळाडू आहेत त्यांच्या 83 सीट भरल्या जातील. एस टी प्रवर्गाचे जे काही माजी सैनिक आहेत त्यांच्या 249 सीट त्यांच्या वाट्याला येतात. एस टी प्रवर्गाचे जे काही प्रकल्प व भूकंपग्रस्त आहेत ते 5% म्हणजेच त्या 83 सीट येतील. आणि एस टी प्रवर्गामधले जे अपंग आहेत त्यांच्या ज्या 3% नुसार 50 सीट भरल्या जातात. असं हे आपण एस टी प्रवर्गाचं आरक्षण कशा प्रकारे, म्हणजे आरक्षण आणि समांतर आरक्षण कशा प्रकारे कॅल्क्युलेट होते ते आपण पाहतोय. पुढचा प्रवर्ग आपण आता घेणार आहे. पुढचा आहे वीज, म्हणजे व्हीजे ए, यांना 3% आहे. तर एकूण पदाची संख्या आपली आहे 23,716 एकूण पद भरल्या जातात. याच्या आपल्याला आता काढायचे आहे 3%. वीज व्हीजे ए याला 3% नुसार किती सीट्स येतात ते आता आपण बघणार आहे. तर एकूण सीट आहेत 23,716. 23,716 हे घेतले आपण. याला मल्टिप्लाइड बाय आपल्याला करावं लागणार आहे. 3% आरक्षण आहे म्हणून 3 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. याला डिव्हायडेड बाय करावं लागेल तुम्हाला 100, 100, आणि इज इक्वल्स टू याचं आता आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. तर याचं कॅल्क्युलेशन्स आपण करूया. 23,716 मल्टिप्लाइड बाय 3 डिव्हायडेड बाय 100. तर हे येतात मित्र 711.48, म्हणजे 711 सीट यांच्या वाट्याला येतील राऊंड मध्ये जर घेतल्या आपण. 711 सीट म्हणजे या प्रवर्गाच्या ज्या एकूण सीट आहेत त्या आहेत 711. 3% जर आपण व्हीजे ए च्या वाट्याला ज्या येणाऱ्या सीट आहेत त्या आहेत 711.
आता या VJA मध्ये जे समांतर आरक्षण आहे ते आता आपल्याला काढायचं आहे. 30% महिलांसाठी काढू आपण अगोदर. म्हणजेच 711 आपल्याला इथं 30% काढावं लागतील. 711 जर सीट VJA वाट्याला येत असतील तर त्याचं महिलांचं आरक्षण किती? 30%. तर 711 मल्टिप्लाइड बाय 30 डिवायडेड बाय 100 जर केलं तर यांच्या वाट्याला 213 सीट येतात. 213 या 213 सीट. आता काढायचं आहे आपल्याला खेळाडूचं आरक्षण काढायचं आहे. आता खेळाडू आहेत 5% त्यांना आहे, तर 711 जर सीट घेतल्या आपण गुणला 5 केलाय आणि डिव्हायडेड बाय याला आपल्याला 100 करायचं आहे, तर 35.5 म्हणजेच 36 सीट यांच्या वाट्याला येतील. नंतर आता याच्यामधलेच याच प्रवर्गामध्ये आपल्याला माजी सैनिकाचं काढायचं आहे. तर माजी सैनिक 711 एकूण सीट्स आहेत या VJA ला 711 मल्टिप्लाइड बाय 15 घ्यावं लागेल 15 आणि याला डिव्हायडेड बाय करावं लागेल आपल्याला 100. तर ह्या येतात 106.65 म्हणजे 107 सीट यांच्या भरल्या जातील. त्यानंतर हे 5% आहेत, ह्या 36 येतील पुन्हा, कारण खेळाडू आणि प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण एकच आहे. आता अपंगाचं आपल्याला काढायचं आहे ते येते 3%. तर 3% किती येईल ते बघू आपण. 711 गुणिले 3 भागीला येते याच्यामध्ये 100 तर 21.3 येते. याला राऊंड मध्ये घेतलं तर आपण ह्या 21 सीट इथे यांच्या वाट्याला येते. तर असं आपण VJA आरक्षण काढलेलं आहे. 3% नुसार त्यांच्या वाट्याला 711 सीट्स येतात आणि त्याच्यामधलं समांतर आरक्षण मग महिलांसाठी 30% या VJA मधल्या महिलांच्या वाट्याला 213 येतात. त्याच्यानंतर या VJA मधले जे खेळाडू असतील त्यांचं 5% आरक्षण आहे, त्यांच्या वाट्याला 36 सीट येतात. VJA मधले माजी सैनिक आहेत त्यांना 15% रिझर्वेशन आहे, म्हणजे त्यांना 107 सीट येतील. प्रकल्प व भूकंपग्रस्त यांचं 5% आहे, तर त्यांच्या वाट्याला पुन्हा 36 सीट येतील. अपंगाचं 3% आहे, त्यांच्या वाट्याला 21 सीट येतात. अशा तऱ्हेनं आपण VJA आपण काढलेलं आहे. आता काढणार आहे आपण NTB ब यांना किती सीट्स मिळतील. तर एकूण सीट्स आपण मीडिया रिपोर्ट नुसार पाहिला की 23,716 सीट्स ते भरणार आहे. मग आता याचं 2.5% आपल्याला काढायचं आहे. 2.5%. तर आपण 23,716 हे झाले एकूण सीट्स मल्टिप्लाइड बाय आपल्याला करावं लागेल याच्यामध्ये. 23,716 मल्टिप्लाइड बाय यांचं रिझर्वेशन आहे 2.5%. सो 2.5 हा घ्यावा लागेल आपल्याला. डिव्हायडेड बाय इथं 100 करावं लागेल. आणि आता याचे एकूण जे काही आन्सर आहे ती किती येते ते आपल्याला बघावं लागणार आहे. तर आता आपण याला फाइंड आउट करू मित्र. 23,716 गुणिले 2.5 आणि याला डिव्हाइड जर आपण 100 न केलं तर 592.9 येते, म्हणजे 593 सीट यांच्या वाट्याला येतात. 593 सीट्स यांच्या वाट्याला येतील. म्हणजे इथं झाल्या 593 सीट्स दिल्या. आता या 593 सीट्स मधलं आपल्याला समांतर आरक्षण काढायचं. महिलांसाठी आहे 30%. तर 593च 30% काढू आपण. बघा 593 आहे याचं काढायचं आहे आपल्याला 30%. हे येणार आहे 177.9 म्हणजे 178 सीट्स ह्या महिलांच्या वाट्याला येतात या NTB मधल्या 178 सीट. त्यानंतर आता याचं 5% आरक्षण आपल्याला काढायचं आहे. 5% जर आपण 593च काढलं तर ते किती येते आपण बघू. 593 गुणिला 5 आणि याला भागीला 100 करूया आपण. तर 29.65 येते,
म्हणजेच ह्या 30 सीट यांच्या वाट्याला येतील, 30 सीट्स. त्याच्यानंतर आता माजी सैनिकाचं काढूया आपण. माजी सैनिकाच्या 15% येतात. मग 593 हे 593 गुणिला याचं जर आपण 15% घेतलंय तर ते किती येईल ते बघायचंय आपल्याला. 88.95 म्हणजेच ह्या 89 सीट यांच्या वाट्याला येईल. पुन्हा प्रकल्प व भूकंपग्रस्त खेळाडू आणि हे इक्वल आहे, 5%च आहेत, ह्या 30 सीट येतील. या 30 सीट भरल्या आपण. आता इथं आपल्याला लागेल अपंगाकडे. अपंगाच्या 3% काढायचे आहे. तर 593 चे 3%, 593 याचे काढायचे आहेत आपल्याला 3%. 593 गुणिला 3 आणि याला भागीला करावं लागेल आपल्याला 100. तर हे येते 17.79. त्याला राऊंड मध्ये केलं तर यांच्या वाट्याला येतात 18 सीट्स अपंगाच्या वाट्याला. असं झालं हे आरक्षण NTB आपण फाइंड आउट केलं. जर एकूण सीट जर मीडिया रिपोर्टनुसार जर समजा 23,716 भरल्या जात असतील तर NTBच्या वाट्याला 593 सीट्स येतात. आणि 593 मधलं जे समांतर आरक्षण जर आपण काढलं तर महिलांच्या वाट्याला 178 येतात, खेळाडूंच्या वाट्याला 30 येतात, माजी सैनिक 15%, एकूण 90 येतात, प्रकल्प व भूकंपग्रस्त यांना 30 सीट्स येतात आणि अपंग यांना 3% म्हणजे 18 सीट्स येतात. असं NTBचं कॅल्क्युलेशन होणार आहे. पुढे बघा 3.5% आहे आता याला. भजक म्हणजे NTCला 3.5% आरक्षण यांनी दिलेलं आहे. मग आता एकूण जे आहे 23,716 सीट्स आहेत एवढे घेतले आपण. आता या 23,716चा आपल्याला 3.5% काढायचं आहे. तर 23,716 घेतले आपण इथं. याला गुणिला करावं लागेल आपल्याला 3.5 आणि याला भागीला करावं लागेल 100. याचं आन्सर काय येते ते आता आपल्याला बघायचं आहे. तर आपण याचं कॅल्क्युलेशन करूया मित्र. 23,716 गुणिला येते 3.5 भागीला येणार आहे 100. तर यांच्या वाट्याला 830 सीट येतात मित्र. 830. कारण काय केलं आपण 23,716 गुणला केलेला आहे 3.5 आणि त्याला भागीला केलाय 100. 23,716 गुणिला 3.5 भागीला करायचे आपल्याला 100 आणि ह्या येतात 830 सीट. 830 सीट त्यांच्या वाट्याला आलेल्या. मग ह्या NTC भजकच्या वाट्याला ज्या 3.5% नुसार आलेल्या सीट आहेत त्या आहेत 830. या इथं 830. आता याचं आपल्याला समांतर आरक्षण काढायचंय. समांतर आरक्षण काढू आपण अगोदर. 30% एकूण सीट आलेल्या आहेत यांच्या वाट्याला 830. त्याचं आपल्याला काढायचं आहे 30% म्हणजे महिलांसाठी किती जागा राहतील. 13% महिला आरक्षण. तर एकूण सीट आलेल्या ज्या आहेत त्या इथं मी लिहिलेल्या आहेत बघा. 830 सीट्स आहेत. तर 830 आपल्याला 30% काढायचं आहे. 830 गुणिले 30 आणि भागीला करायचं आहे 100. तर 249 सीट महिलांना मिळतील. 249 सीट यांच्या वाट्याला. त्यानंतर काढूया आता आपण खेळाडूचं जे काही 5% आरक्षण आहे. तर पुन्हा एकूण सीट ज्या आहेत यांच्या त्या इथं आपण दिलेल्या आहेत. एकूण सीट 830 आहेत आणि याचा आपल्याला 5% काढायचं आहे. 830 गुणिले 5 करायचं आणि याला भागीला करायचं 100. तर 41.5 येते. म्हणजेच ह्या 42 सीट्स इथं भरल्या जातील. त्यानंतर माजी सैनिकांसाठी आहे 15%. तर 15% काढायचं आहे आपल्याला. 830 गुणला करायचं आहे 15 आणि याला भागीला करायचं आहे 100.
तर ह्या 124.5 येते, म्हणजे यांच्या वाट्याला 125 सीट येते. नंतर हे 5% म्हणजे 42च येणार आहेत, या 42 सीटी. आणि त्याच्यानंतर अपंगाच्या आपल्याला काढायचे आहेत. अपंग इथं 3% आहे, तर 830च आपण 3% काढूया. 830 या यांच्या वाटेल्याला एकूण सीट आहेत, त्याचं काढायचं आहे आपल्याला 3%. आणि याचं 3% काढलं तर 24.9 येते, म्हणजेच यांच्या वाट्याला 25 सीट येतात अपंगाच्या. हे झालं आहे मित्र NTC बाबतीत 3.5%. पुन्हा NTD आहे, म्हणजे भज ड यांच्या वाट्याला 2% सीट येतात. तर एकूण सीट आहे 23,716 नियर अबाउट. आता याचं आपल्याला 2% काढायचं आहे, तर 23,716 घेऊ आपण. 23,716 याला मल्टिप्लाय बाय करावं लागेल 2 मल्टिप्लाइड बाय 2 डिवायडेड बाय करायचे आपल्याला 100 आणि इज इक्वल्स टू देतात ते आता आपण फाइंड आउट करणार. तर 23,716 ह्या एकूण सीट आहेत. 23,716 मल्टिप्लाइड बाय 2 आणि डिवायडेड बाय करायचं याला 100. 474 सीट्स आहेत मित्र यांच्या वाटेल. 474 इथे येतील 474 या कॅटेगरीच्या सीट्स येतात. आणि आता याच्यामधलं आपल्याला समांतर आरक्षण काढायचं आहे. 474चं महिलांचं आरक्षण आहे, 30% आरक्षण आपण फाइंड आउट करणार आहे. 474 मल्टिप्लाइड बाय 30 डिवायडेड बाय 100. 142 सीट्स इथं महिलांसाठी येतात, 142. त्यानंतर आता याचं आपल्याला 5% काढायचं आहे. 5% 474चं 474 मल्टिप्लाइड बाय 5 डिवायडेड बाय 100 23.7 म्हणजे यांना एकूण 24 सीट्स मिळतील. त्यानंतर माजी सैनिकांचं याच्यामध्ये जे समांतर आरक्षण आहे ते 15% आहे. तर 474 गुणिला 15 भागीला याला करावं लागेल आपल्याला 100. 71.1 येते. तर ह्या 71 सीट्स यांच्या वाट्याला येते, ज्यामधल्या समांतर आरक्षणानुसार. नंतर प्रकल्प व भूकंपग्रस्त यांचं 5% आहे, तर ह्या 24 सीट राहतील. इथं आपण ह्या 24 सीट्स त्यांना देऊन टाकू. आता अपंगाचं आहे 3%. मग 474चं आपल्याला आता 3% काढावं लागेल. 474 गुणिला 3 आणि याला भागीला येणार आहे 100. 14.22 येते. म्हणजे राऊंड मध्ये केलं तर यांच्या वाट्याला येतात 14 सीट्स. तर असं काढलं आपण भज ड म्हणजे NTD मध्ये जो काही प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाला ज्या एकूण सीट आहे 23,716 त्याचं 2% येतात 474 सीट. आणि त्याच्यामध्ये जे समांतर आरक्षण आहे महिलासाठी 30% आहे, ती 142 सीट. खेळाडूसाठी 5% तर 24 सीट येतील त्यांना. माजी सैनिक 15% तर 71 सीट मिळतात त्यांना. प्रकल्प भूकंपग्रस्त 5% त्यांना 24 सीट मिळतील. आणि अपंगांना 3%. पुढे घेऊ आता आपण SBC. SBC आहे 2%. म्हणजे हे आणि ही फिगर जवळजवळ इक्वलच येते. ही जी आहे ना, ह्या ज्या फिगर आहेत ही एवढंच येणार आहे तिथं पण आरक्षण. हे 474 सीटच येतील यांच्या सुद्धा. यांच्या टोटल सीट्स आहेत 23,716. 23,716 हे एकूण सीट्स आहे. त्याचं जर आपण 2% इथं जर काढायचे प्रयत्न केले तर ते येते 474. म्हणजे हे 474च इथे येणार आहे. 474. आणि हा टेबल आणि हा टेबल सारखाच येतो. या महिला आरक्षण 142 142 येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5%च काढायचं आहे. 5% येणार आहे 24.
त्यानंतर 71, 24, 14. 24 इथे येणार आहे 71, त्याच्यानंतर 24 आणि त्याच्यानंतर 14. हे सारखंच येणार आहे दोन्ही याचं, कारण दोघांचंही सारखंच आहे. 2% रिझर्वेशन आहे कोणाकोणाचं, तर SBCचं आणि ENTDचं. हा टेबल इक्वलच राहणार आहे. पुढे बघू आपण, पुढचं आहे ते आहे ओबीसी 19%. इतर मागासवर्गीयांचं आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे. तर एकूण सीट आहे 23,716, त्या इथं आपण लिहिल्या. आता 23,716चा आपल्याला 19% काढायचं आहे. 23,716 मल्टिप्लाइड बाय करावं लागेल आपल्याला, याला 19 आणि डिवायडेड बाय करावं लागेल याला 100, त्याला 100 ने भागायचंय. त्याच्यानंतर इज इक्वल्स टू, आता हे आपल्याला किती सीट्स येतात ते आपल्याला कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने इथं फाइंड आउट करावं लागणार आहे. तर 23,716 याला गुणला येणार आहे 19, याला डिवायडेड बाय करावं लागेल आपल्याला 100. तर ह्या सीट्स येतात 4,506. 4,506 एकूण सीट यांच्या वाट्याला येतात. या झाल्या 4,506. आणि याच्यामधलं आता आपल्याला समांतर आरक्षण काढायचं आहे ओबीसी मधलं. महिलांसाठी जर 30% असेल तर 4,506च्या 30% किती सीट्स होतात ते आता इथं काढायचं आहे. बघा 4,506 याला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 30 आणि याला डिवायडेड बाय करावं लागेल 100. तर हे येते 1,351.8, म्हणजे 1,352 सीट त्यांना. 1,352 सीट्स ह्या महिलांना आहेत. खेळाडूंसाठी आता 5% आहे, याचं आपल्याला आता 5% आरक्षण काढावं लागेल. 5% बघा 4,506, 4,506 गुणीला घ्यावं लागेल आपल्याला 5 आणि याला डिवायडेड बाय करावं लागेल 100. तर हे येतात 225 सीट्स येतात. 225 सीट्स यांच्या वाट्याला येतात. नंतर माजी सैनिकाचं आहे. माजी सैनिकाचं किती आहे 15%. तर हे 15% आपल्याला कळावं लागेल. एकूण सीट आहेत ओबीसीच्या वाट्याला 4,506, 4,506 मल्टिप्लाइड बाय करावं लागेल आपल्याला 15 आणि याला डिवायडेड बाय करावं लागेल 100. तर हे येतात 675.9, म्हणजे 676 सीट्स यांच्या वाट्याला येतात. 676 एवढ्या सीट यांच्या वाट्याला येतात. पुन्हा प्रकल्प भूकंपग्रस्त 5%, तर हे खेळाडूचं हे सारखंच आहे, त्यामुळे हे 225 सीट्स यांच्या वाट्याला येतील. अपंगांना आता ओबीसीच्या किती सीट्स भेटतील ते आपल्याला काढायचं आहे. एकूण सीट आहेत आपल्या 4,506, 4,506 गुणीला हे 3% काढायचं आहे आपल्याला. डिवायडेड बाय याला करू आपण 100, म्हणजे हे येतात 135 सीट. 135 ह्या अपंगांसाठी. पुढे आता आहे ईडब्ल्यूएस 10%. ईडब्ल्यूएस ला 10% रिझर्वेशन आहे, त्यांच्या सीट्स आपण काढू. 23,716 हे एकूण सीट्स आहेत. आणि आता ईडब्ल्यूएसच्या आपल्याला जर समजा 10% काढायच्या असतील तर ह्या कशा काढायच्या, तर 23,716 याला गुणीला करायचं आहे 10%, 10% डिवायडेड बाय करावं लागेल याला 100 इज इक्वल्स टू, आता हे किती येते ते काढायचं आहे. तर जवळपास याच्यामध्ये 0 जर कॅन्सल केला तर आणि 10 भागलं तर ह्या 2,372 येतील. आपण काढून बघूया. 23,716 गुणीला केलं याच्यामध्ये 10 आणि भागीला जर आपण याला 100 जर केलं तर ह्या सीट्स येतात 2,371.6, म्हणजे 2,372 सीट्स येतात. 2,372
72 एवढ्या सीट्स यांच्या वाट्याला येतात. म्हणजे इथं झालं यांचं 10% नुसार ईडब्ल्यूएच जे आरक्षण झालं ते झालं 2372 एवढ्या सीट्स यांना मिळाल्या. आता याचं आपल्याला समांतर आरक्षण काढायचं आहे, म्हणजे महिलांसाठी जे आहे ते 30% किती येणार आहे. 2372 30% काढू आपण. 2372 गुणला 30 भागीला करायचे आहेत 100. 711.6 म्हणजे 712 सीट महिलांसाठी येतात. 712 सीट. खेळाडूसाठी दिलेलं आहे यांनी 5%. तर खेळाडूचं आता 5% आपल्याला काढायचं आहे. एकूण सीट आहेत 2372. 2372 आहेत. याला गुणला करायचं आहे 5 आणि याला डिवायडेड बाय जर आपण 100 केलाय तर 118.6 म्हणजे 119 सीट. 119 सीट्स यांच्या वाट्याला येते. माजी सैनिकाचं काढायचं आहे आता आपल्याला. ते आहे दिलेलं यांनी 15%. तर यांच्या एकूण सीट आहेत 2372 सीट आहेत एकूण. याला गुणिला करावं लागेल 15 आणि याला डिवायडेड बाय करावं लागेल आपल्याला 100. तर 355.8 म्हणजे 356 सीट्स येतात यांना. 356 सीट या माजी सैनिकांच्या. प्रकल्प व भूकंपग्रस्त यांचं 5%च आहे, हे आहे 119 येतील. त्यानंतर अपंग 3% आहे. तर आता 2372 3% काढावं लागेल. 2372 गुणला 3 आणि याला भागीला करावं लागेल आपल्याला 100. तर ह्या येतात 71.16 म्हणजे 71 सीट येतील. हे झालं ईडब्ल्यूएच आरक्षण. कसं आपण कॅल्क्युलेट केलं जाते. 2 आरक्षण काढतो आपण. ईडब्ल्यूएच आरक्षण कसं कॅल्क्युलेट केलं जाईल आणि त्याचं समांतर आरक्षण कसं कॅल्क्युलेट केलं जाते हे आज आपण पाहतोय. आता राहिला खुल्ला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी. यांचे इथे 38% राहिलेल्या ज्या सीट्स आहेत त्या. तर एकूण सीट आहेत आपल्या 23,716 या एकूण सीट आहेत. आता याचं आपल्याला 38% काढावं लागेल म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या सीट्स निघतील. याचं कॅल्क्युलेशन सगळ्यात अगोदर केले जाते कारण खुल्या प्रवर्गामध्ये खुल्ला गुणवंत म्हणजे तिथं सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी येतात. 23,716 23,716 23,716 घेतले मित्र आपण. 23,716 याला मल्टिप्लाइड बाय करावं लागेल आपल्याला. मल्टिप्लाइड बाय 38 डिवायडेड बाय याच्यामध्ये 100 मध्ये इज इक्वल्स टू बघा 23,716चे 38% आपल्याला काढायचे आहेत. 23,716 गुणिला 38 आणि याला भागीला करायचं आहे 100. तर ह्या ज्या जागा येतात 9,012 सीट्स येतात. 9,012 सीट्स या इथं काढल्या आपण. म्हणजे 38% खुल्ला प्रवर्गाच्या जागा भरल्या जातील. 9,012 एवढ्या सीट्स भरल्या. आता याचं आपल्याला समांतर आरक्षण काढावं लागेल. म्हणजे समांतर आरक्षण याच्यामध्ये महिला येतात 30%. तर 9,012 या ज्या सीट्स आहेत याच्या 30% कॅल्क्युलेट करू आपण. 9,012 मल्टिप्लाइड बाय 30 डिवायडेड बाय करावं लागेल आपल्याला. तर ह्या येतात 2,703.6 म्हणजे 2,704 जागा येतात. 2,704 सीट्स या महिलांसाठी येतात. त्यानंतर आता खेळाडूंचं कडू आपण. खेळाडूंचं आहे 5%. मग आता हे जर बघितलं तर 9,012 आहेत. 9,012 जागा आहेत. गुणला करावं लागेल आपल्याला 5 आणि याला भागीला करावं लागेल 100. तर 450.6 म्हणजे 451 सीट्स येतात. 451 सीट यांच्याकडे. आता काढायचे आपल्याला माजी सैनिकांच्या. माजी सैनिकांच्या 15%. तर ह्या 15% आता आपण काढूया. एकूण सीट्स आहेत आपल्या 9,012. 9,012 गुणिला
15 करू आपण आणि डिव्हायडेड बाय याला करावं लागेल 100. तर ह्या येतात 1351.8 म्हणजे 1352 सीट येतात. 1352 सीट्स या माझी संख्या. या 451 येतील. 451 कारण इक्वल आहे खेळाडूचं आणि प्रकल्प व भूकंपग्रस्तांचं. आता काढायचं आहे आपल्याला 3%चं आरक्षण. 3% आहे 9012 आहे. याचे काढायचे आहेत आपल्याला 3%. आणि हे किती येतात ते आता बघू आपण. 270.3 म्हणजे 270 जागा येतील यांच्या वाट्याला. 270 सीट्स येतील. हा झाला आपण खुल्ला प्रवर्ग. म्हणजे खुल्ला प्रवर्गाचं त्याला आपण सर्व कॅटेगरीचे गुणवंत विद्यार्थी येतात त्याच्यामध्ये. तर गुणवंत विद्यार्थ्याच्या ज्या सीट्स येतील त्या 912 सीट्स येतील. त्याच्यापैकी महिलांसाठी 2704 सीट मिळतील समांतर आरक्षणानुसार. खेळाडूंसाठी 451 सीट्स मिळतील. माजी सैनिकांना ज्या 15% नुसार 1352 सीट्स मिळतील. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी 451 आणि अपंगासाठी जे 270 या सगळ्यांचं टोटल होणार आहे. ते याच्यामधून मायनस होतील आणि जे बाकीचे राहतील ते खुल्या प्रवर्गामधले बाकीचे लोक राहतील. हे समांतर आरक्षण सोडून हे समांतर आरक्षण यांना दिलं जाईल. मग त्यांचं टोटल केलं जाईल. ते 9012 मधून ओपन केल्यानंतर जे या समांतर आरक्षणामध्ये येत नाहीत खुल्या प्रवर्गाचे त्यांचं ऍज पर गुणानुक्रमे सिलेक्शन होणार आहे. निवड यादीमध्ये ते येणार आहेत. तर अशा प्रकारे मित्र आज आपण जर जागांची संख्या 23,716 जर जागा जिल्हा परिषदच्या जर भरल्या गेल्या तर प्रवर्गानुसार त्या जागांची वाटणी कशा प्रकारे होणार आहे यावर आपण चर्चा केलेली आहे. मला आशा आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे नवीन व्हिडिओ आपण बनवतोय ते तुम्हाला डायरेक्ट भेटतील. तर ठीक आहे, आजची आपली ही जी चर्चा आहे प्रवर्गानुसार किती सीट्स मिळणार आहेत ती आता आपण इथं थांबूया. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्कार.